हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही मगाशी झालेलो कॉलेजमधून, जेवलो आणि आता घरी म्हणजे आमच्या नवीन घराकडे चाललो आहे, मंदिराकडे. तर मला पकडी घेऊन सांगितलेले एक त्याने घेऊन गेलेत 10वीचे पोरं. तिकडं आता 3 जण आहेत, दप्तर, जिंबा आणि छोटा हत्यार. तर बघू आता आम्ही नसताना त्यांनी काय केलं आहे. अवतार पण नव्हता आणि मोठा हत्यार पण नव्हतं. तर बघू आता त्यांनी काय केलं आहे, कसं केलं आहे ते, तसं आम्हाला नीट करायला. आणि आज मंदिराकडं काम करणारे माणसं नाही वाटत आलेत, कोणच नाही इकडं. आता मी आलेलो इकडं वडाखाली, इथून तर दिसतंय चांगलं केलं आहे. बघू काय केलं आहे ते. का तर आता तुम्ही बघू शकता, असं करायचा प्लॅन आहे. आणि ह्या आता गॅप दिसतात, ती गॅप नाही राहणार, पूर्ण असं पॅक करणार आहेत. जिंबा असल्यावरती काय. आता मी होतो आमच्या घराच्या वर, म्हणजे आम्ही फक्त टेरेस सारखं बनवलंय, त्याच्यावरती होतो मी. आणि जिंबा तिकडे बांधतोय, फिट एकदम करतोय. अवतार इथं खाली आहे आणि हे हत्यार तारा घेऊन खेळतंय तारांसोबत. आणि आमच्या वाडाकडं ना पलीकडच्या गावातनं खेळायला आलेत पोरं. आता यांची मज्जा बघा. तर आता आमचं तिथं घर बनवतच होतो, तर आम्हाला कंटाळा येतो तिथं बसून बसून. थोडे अवताराचा भाव आणि जिंबस काम करतोय. आमचं काय तिथं काम नाही म्हणून आम्ही इकडं आलो आहे वापस. कापडं बघा, कापडावर काय चाललं आहे ते बघायला इकडं आलो आहे कापड्याकडं. ते तिकडे कामच करता येतं. तर मी आणि माझा कॅमेरा सोबतच असतो, जिथे मी जाईन तिथे कॅमेराला सोबत घेऊन जातो, कारण तो चांगलं काम करतो माझ्यासोबत. म्हणून आम्ही आता इकडं आलो आहे. जरा ऊन तर लागतंयच, पण पुरा वनवा गेला इकडं. इकडं वापस ती तिकडं दामणीची वाडी आहे, पुढं ते मंदिर आहे. सगळीकडे वनवा गेला आहे, इकडं पण वनवा गेला आहे. आणि परवा रात्री तुम्हाला दाखवलेली इकडचा काढा, तर आता दिवसाचा काढा बघा इकडं काय आहे तो. सरळ खाली मागच इकडे पार्टी झालेली, चिकन पार्टी. तर आता आमचं घर झाल्यावरती 13 तारखेला पण वाटतं करणार आहेत, असा प्लॅन चालू आहे. तर बघू, जर केला तर मी ब्लॉग करतो डेली, तर तुम्हाला पण बघायला भेटेल. इथं अवतार आमचं काम करतोय आणि इथं मोठा हत्यार, दर्पण, रोहित, आदी, सन्या आणि साई वर बसलेत आरामात. मग डेरक्या बैल काय. तर आपल्याला एक नवीन नावाचा पोरगा भेटलाय, डेरक्या बैल उर्फ दर्पण. आणि तिकडे जिंबो एकदम. तर आता आम्ही जातोय घरी, 3 वाजलेत आणि आम्हाला दिवसभर आम्ही इकडेच असतो. मग एका बॉटलमध्ये सगळ्यांचं भागत नाही, आणतात पण पुरत नाही ती. मग ताण लागले की आपली मोटर बोरिंग इथंच आहे, मग लगेच इथे यायचं, चालू करायची, पाहिजे तेवढं पाणी प्यायचं आणि घरी. तर इथलं पाईपच काढला आहे, इथे घ्यायचं. आधी इथं पाईप होता, तेव्हा हे चालू फक्त करायचं आणि डायरेक्ट पाणी यायचं. आता बघूया, थांब, हे असंच आहे तिकडचं पाणी येतं. तर आता जातो तिकडं. आमच्या मंदिरामध्येच मशीनचं हे लावलं आहे, पाणी चालू बंद करायचं.
आणि आमच्या मंदिराचं काम झालंय, लवकर होत आहे. कशाला हो. तर आता आमच्या मंदिराचं काम लवकर लवकर होत आहे. आणि आमचं मंदिर आतून छोटंसंच आहे पण मस्त आहे. हे आमचं छोटंसं मंदिर. आणि आता इकडं पडवी आहे जेवणासाठीची, ती पण होतेच. मी ते चालू करतो. आणि इथं चालू केलं. आता जातो तिकडं, पाणी पितो पाहिजे तेवढं आणि डायरेक्ट घरी जातो. घरी जाऊन वापस येऊ आम्ही वापस इकडं. आता डायरेक्ट खेळल्याच्या नंतर येऊ वाटतं. संध्याकाळचं मस्त गार असतं इकडं आणि हवा पण असते, भारी वाटते इकडे पण. नुसती हवा सुटलेली असते. येते का? आणि हा पाईप आमचा तिकडं टाकी आहे तिकडे गेलाय. पुऱ्या गावाला पाणी इथून भेटतं. आणि एक टाकी ती वरची कॉन्क्रीटची आहे, तिथं दाखवलेच मी तुम्हाला. ती एक अशा 2 टाक्या आहेत. आणि हे पाणी आलं इथं. छोटासा नली तो. भर पटकन, भर पटकन. आणि तसंच पी आता. अरे बंद नको करू. एवढं पाणी, एवढा प्रेशर आहे. मित्रांनो, तर आता मी जातोय मंदिराकडं वापस. मगाशी आलेलो घरी आम्ही. आणि आमचा प्लॅन जरा वेगळा आहे. आधीच कसं आहे दाखवतो आधीच. तर आता ह्यांनी दाखवलंय डिरक्या बैलांनी. तर त्यामध्ये आहेत, ते नाही सांगत, ते तिथे गेल्यावरती बघाल तुम्ही. नाही काय मोठा सरप्राईज आहे शांतपणा. जास्त बोलतोय तो, जास्त. आणि तर त्याचे हे जे आहे ना, ते आम्ही किती, रोहित, बारका हत्यार, मोठा हत्यार, डिरक्या बैल, अवतार, जिंबू आणि मी 7 जणांमध्ये आणलंय ते अवताराने. आणि माझे पैसे दिलेले जिंबू. तो आता ते पैसे मागत नाही. तरी मी देणार आहे त्याला. तरी मी ते माझे पैसे देणार आहे त्याला. आणि बघू आता तिथे जातो आम्ही. आणि बघू आता रोहित पण येईल आणि अवतार, दोघंच राहिले तिकडे. माझा प्लॅन आहे का? नाही. ते अजून तिकडे भरपूर लांब आहेत. आपण खायचं काय इकडे? चला खायचं काय? हे खोला 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 बडवतील. खोल खोल खा सुरुवात करायची. घरी जात होतो समोसा खाऊन. आणि आम्ही या आंब्यावरती आलो. आता हा आंबा पिकतोय. आणि हा बघा डिरका बैल वायरमॅन आहे झालाय सध्या. 2-2 पकडी घेऊन फिरतोय. आणि हा आमच्या आखी पाटलाचा गेमिंग रूम आहे. गेमिंग रूम एकदम रात्र रात्र इथं लाईव्ह स्ट्रीम करत असतो तो. आता सध्या इथं नाही आहे. आणि ब्लॉगमध्ये पण नसेल दिसत, कारण तो गेला आहे महाबळेश्वरला. ते म्हटलेलं ना तिकडं बायासोबत नाचायला जातो ना तो तमाशात, त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटलं आहे म्हणून तो तिकडे गेला आहे महाबळेश्वरला. काय त्याची इज्जत वाढली बघा. महाबळेश्वर आधी गावात नाचायच्या इकडं तिकडं महाबळेश्वर. आणि बघू आबा भेटला तर इथं रोहितच्या इथं. आणि समोसा खाऊन आलेलो आम्ही. हा आमच्या बागडं फिरत होता, कोण देतंय का वाईच तुकडा, पण त्याला नाही कोणी दिला. इथनंच पिटलवला घरी. का भारी होता ना समोसा. दोघं वाशीच आहेत. तर आता आम्ही आलेलो मालावरती खेळायला. आणि टॉस उडवल्या अवतारा. काटा दाखवतोय. आणि मी रोहितच्या टीममध्ये असतो आणि त्याच्याच टीममध्ये आता आपण टॉस उडवलेला आणि नावं पाडायचे. तर आम्ही दोघं चाललो नावं पाडायला.
आता आम्ही नावं पाडले तर आणि बघू आता कोण कुणाच्या टीम मध्ये जात आहे. काय पाहिजे काय BMW का मस्टन वालू बालू घेतला चला आता हा मोठा हत्यार आहे ते बालूवरचं होतं आणि मी माझ्यावरचाच होतो आणि मी माझ्या टीम मध्ये आलोय. कसं कसं वाटतं तुला? मला एक नंबर बॉलर आलाय माझा. हा बस आता खेळलो आम्ही. तर आता आम्ही क्रिकेट खेळतोय आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की मी इकडे फिल्डिंग करतोय. फिलाय काय फिलाय चल जा तिकडे बिल्डिंग कर. चल मायावरची जा कर मायावरची जा की तिकडं. आणि आता रोहित करतोय बॉलिंग, अवतार करतोय बॅटिंग. वाईट अशा प्रकारे अवतार आऊट आणि अवताराचा भाव. अरे तू कसं काय इकडं आलास? कशाला? का काय बोलायचंय तुला? काय बोलायचंय? चांगलं आहे ना. थांब थांब दोघांना पण घेतो आपलं. ये इथं बोल. आणि काय ऐक पाडलंस काय सांगायचं होतं? ऐक तुम्हाला दादा कधीपासून बोलायला लागला? हा तुम्हाला दादा कधीपासून बोलायला लागला? बघ तिथं बघ दादा कधीपासून बोलायला लागला? तुला खाऊ दिलं तिथपासून ना? त्याच्या आधी शिवाय द्यायचास ना? त्याच्या आधी शिवाय द्यायचास ना? अरे हा तुला काय पाहिजे खायला तेव्हा मला काय बोलशील दादा? आणि नाही दिलं तर शिव्या द्यायची ना? तुला हा बोलताना काय वाटत नाही का? हा बोलताना काय वाटत नाही का तुला? झालं खरं भूत आला अंगात त्याच्या. आता आम्ही खेळून आलेलो मंदिराकडं म्हणजे मगाशी आलेलो. ही इकडं पाणी मारतात आतमध्ये. इथं रोहित आणि राहुल म्हणजे मोठा हत्यार. तर आता आम्ही इकडे होतो आणि आता पूर्ण सूर्य गायब झालेला आहे म्हणजे तिकडे डोंगराच्या मागे गेला आहे. आणि आता तिकडे बघू शकता तुम्ही चंद्र आणि फक्त एकच ढग आहे. पुऱ्या आकाशात एकच ढग आहे. भारी दिसतंय. कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत एवढं भारी पण. आणि ते पण आता गेलंय लगेच गेलं. आणि आम्ही जिथं राहतो ज्या डोंगरावरती तिथनं प्रतापगड एकदम क्लिअर दिसतो. आणि इकडे सह्याद्री पर्वत आहेत पण प्रतापगड एकदम खतरनाक दिसतो. आणि आमच्यापासून जवळ पण आहे. आम्ही जातो. तर आता मी जात होतो घरी आणि आम्ही जसं रोज एंड करायचो ओम साईराम म्हणून. तर आज ह्यानं आली मस्ती. सगळ्यांना मस्ती आली. तर आजचा एंड मीच करतो एकटाच आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.